बोला पुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत गेंदाई की जय. भोपळे महाराज की जय. अध्याय 4 श्लोक 11 ते 20. मागच्या अध्यायात बघितलं, मागच्या ज्या श्लोकामध्ये आपण बघितलं 1 ते या श्लोकामध्ये की माझा जन्म कसा होतो, माझी माया कशी, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितलं की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, की मी अवतार घेतो हे सांगितलं आहे. आणि तसंच ते पुढं सांगताय, कारण हे अर्जुना जे मला जसे बसतात मी त्यांना तसाच बसतो, जे मला ज्या प्रकारे बसतात मी बी त्यांना त्याच प्रकारे बसतो, तसाच बसतो. हे रहस्य जाणून बुद्धिमान लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचे अनुसरण करतात, आणि जे बुद्धिमान लोक हे माझ्याच मताप्रमाणे चालतात. आणि जे तो मला जाणत नाही, आणि जे मला जाणत नाही ते पुरुष या मानवलौकिक कर्माच्या फळाची इच्छा धरून देवताची पूजा करतात. आणि ते देवताची पूजा करतात, पण काय करतात, फळाची इच्छा धरतात. त्या कर्मापासून उत्पन्न होण्याची सिद्धी लवकरच होते, पण त्यांना मी मिळते म्हणून तो मला सर्व प्रकारे बस. ते देवताची पूजा करतात, ते काय करतात, फळ ठेवून काय करतात, भक्ती करतात, अपेक्षा करतात, त्यांना फळ भेटतं पण त्यांना मी भेटत नाही. हे अर्जुना, त्यांना मी भेटत नाही. आपल्याला जर भक्ती करायची असेल तर निस्वार्थ करणे, बस त्याचं फक्त चिंतन करणं, फक्त देव पाहिजे, अशा प्रकारे जर भक्ती केली तर आपल्याला देव भेटा. म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून केलं फळ भेटणार, पण देव नाही भेटणार. कांक्षम कर्मणाम सिद्धी जयंती इह देवता शिवप्रेम मनुष्य लोके सिद्धर भरवती कर्मजा. तसं हे अर्जुना, गुण व कर्म याच्या विभागाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण मजकून उत्पन्न झालेले हे जे गुण आहे, हे जे कर्म विभाग आहे, हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण, हे चातुर्वर्ण्यामध्ये आले 4 वर्ण उभं केले होते. आणि हे 4ही वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे माझ्याकडून उत्पन्न झालेले, त्यांचा मी करता असलो तरी देखील माझा अविनाशी परमेश्वर तो करताही जा. मी सर्व करणार आहे, पण मला असं समज की मी करताय, मी काहीच करत नाही. हे 4ही जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या 4हीचे उदरनिर्वाह मीच करतो, पण तसं असं समज की मी काहीच करत नाही. कारण कर्माच्या फळामध्ये माझी इच्छा नसते म्हणून मला कर्म लिप्त करते. कारण कर्माच्या फळामध्ये माझी अपेक्षा राहते, कर्म करायचं आणि फळाची अपेक्षा ठेवायची, म्हणून मी कर्म करतो पण फळाची अपेक्षा ठेवत नाही, म्हणून मला कर्म लिप्त करत नाही. असे जो मला तत्व जाणतो तो हे कर्माने बद्ध होते. अशा प्रकारे जो मला जाणतो आणि तशा प्रकारे कर्म करतो तो पण कर्माने बद्ध होत नाही. नमा कर्माने लिपंती नमे कर्मे फले स्पृहा इति मायोग विजानाती कर्म बिनस्स बद्धते. तसेच पूर्वीच्या मुमुक्षांनी याप्रमाणे जाणूच कर्म केले. म्हणजे पूर्वीचे जे मुमुक्ष जे मुनी जे लोक होते त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे काय केलं, कर्म केलं, निष्काम कर्म केलं. म्हणून तू देखील पूर्वजाने सदा सर्वदा केलेच कर्म कर. म्हणून अर्जुना तू सुद्धा त्याने जसं कर्म सांगितलं तसं कर्म कर. एवं ज्ञाता कृतं कर्म पूर्वे मोक्षभी कुरु कर्मे तस्मात्तं पूर्वे पूर्वोत्तरं कृतं. तू कर्म काय अकर्म काय या विषयात बुद्धिमान पुरुष मोहित झालेले, म्हणून लोकांना कर्मच कळत नाही. कर्म काय अकर्म काय हे बुद्धिमान पुरुषांना मोहित होतात. कर्म म्हणजे कर्माचे तत्व तुला मी चांगल्या रीतीने सांगतो, ते समजले असता तू अशुभ असून अर्थात संसार बंधनातून मुक्त होशील. म्हणून तुला कर्म काय, त्या कर्माचं रहस्य काय हे मी तुला सांगतो, की ते जाणल्यानं तू या कर्माच्या बंधनातून या दुःखरूपी संसारातून पार होशील. किम कर्मेती कवयो पवित्र मोहिता तथे कर्म प्रवक्षामी यजगाता मोक्षचे शुभात. म्हणून भगवान श्रीकृष्ण कर्माचं सांगताय, कर्माचे स्वरूपी समजून घेतले पाहिजे, अकर्माचे स्वरूपीच जाणले पाहिजे. मग कर्म काय अकर्माचे स्वरूप जाणले पाहिजे, निश्चित कर्माचे स्वरूप देखील चांगल्या प्रकारे कळले पाहिजे. कर्माची गती काय खूप गहन आहे, आणि कर्म कळले पाहिजे. कर्माचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. अकर्म म्हणजे मी करत नाही अशी भावना, आणि निश्चित कर्म म्हणजे कर्म काय कर्म जे करता भाव नाही. विहित कर्म म्हणजे शास्त्रानुसार जे सांगितलेले त्या प्रकारे कर्म करणं, त्याला म्हणतात नियत कर्म. त्याला नियत कर्म पण असं त्याला म्हणतात विहित कर्म. विहित कर्म असं नाही केलं पाहिजे, शास्त्रात ज्याप्रमाणे सांगितलं त्या प्रकारे कर्म करणं म्हणजे विहित कर्म, नियत कर्म. निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म. नित्य कर्म की जे रोज केल्या जातं, की एखादा आपण पूजापाठ हे जर आपण रोज केलं जात असं त्याला काय म्हणतात नित्यकर्म. नैमित्तिक कर्म दरवर्षी निमित्ताने केले जातं त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. विहित कर्म म्हणजे आता विहित कर्म आता सांगितलं की वर्णसर्मानुसार शास्त्रानुसार सांगितलं त्याला विहित कर्म. काम्य कर्म मनात इच्छा ठेवून जे केलं जातं ते काम्य कर्म. आणि निश्चित कर्म की शास्त्रात सांगितलेले हे करू नये
ते न करणं म्हणजे निषेध कर्म. म्हणजे वाईट आहे ते करू नये, ते करू नये त्याला म्हणतात काय निषेध कर्म. म्हणजे एखादं वाईट कर्म आहे त्याला म्हणतात काय निषेध कर्म, ते निषेध कर्म करू नये. दुसरे कर्म आहे सहेतुक कर्म, अहेतुक कर्म. दुसरं म्हणजे कायिक वाचिक मानसिक कोणतेही कर्म हेतू ठेवून करणं त्याला म्हणतात काय सहेतुक कर्म. आणि अहेतुक कर्म जे स्वाभाविक होतं निस्वार्थपणे होते त्याला म्हणतात अहेतुक कर्म. अशा प्रकारे हे जे कर्म आहे दुसरे बी आणखीन कर्म आहे संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म. कर्माचे पण काय अलग अलग काय प्रकारे. अशा प्रकारे कृष्ण सांगतात हे कर्म समजून घ्यायचे. विहित सांगितलेले ते कर्म कर, जे निषेध सांगितलेले ते कर्म करू नको. अशा प्रकारे जे कर्म काय हे कर्माचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. कर्मणी अपि बोद्धव्यम, बोद्धव्याचं विकर्मण, अकर्मच बोद्धव्यम गण कर्मणो गती. जो पुरुष कर्मात अर्थात निरहंकाराने केलेला सर्व क्रियात अकर्ता म्हणजे वास्तविकतेने त्याची म्हणे कर्मभाव. म्हणजे जो पुरुष कर्म करतो पण कर्म करून सुद्धा त्याच्यात लिप्त होत नाही त्याला म्हणतात अकर्म. तसेच जो पुरुष अकर्मात अर्थात अज्ञानी पुरुषाने केलेल्या सर्व क्रियाच्या त्यागात कर्म अर्थात त्यागरूपी क्रिया पहिल तो पुरुष सर्व मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे, तोच योगी सर्व कर्म करणार आहे. म्हणजे कर्म करताना फक्त याच्यात फक्त एकच सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये, कर्म करताना त्या फळाच्या अपेक्षात पडायचं नाही, तोच काय खरं कर्म पाहणार आहे. कर्मण्य कर्मश्च पश्चात कर्मण्य सबुद्धिमान मनुष्य सुयुक्त कृष्णम कर्म कुरुत. आणि अर्जुना ज्याची सर्व कार्य कामनारहित झालेली संकल्परित झालेली असतात त्या ज्ञानरूप अग्नी ज्याचे कर्म भस्म झाले असते त्या पुरुषाला ज्ञानी लोक पंडित म्हणतात. अशा प्रकारे ज्यांना सर्व कर्मकार्य हे कामनारहित केलेली त्याच्या मनात कामना नाही संकल्प नाही अशा रूपी अशा प्रकारे जे ज्ञानरूप अग्नी ज्याला अशा प्रकारे ज्याला ज्ञान झालेले अशा ज्ञानरूप अग्नीने ज्याचे कर्म काय भस्मसात होऊन जातात अशा पुरुषाला काय म्हणतात पंडित लोक ज्ञानी लोक पंडित म्हणतात. याचे सर्व समारंभा कामसंकल्प वर्जिता ज्ञानाग्धुकर्माणुं तमाहुं पंडितं बुधा. बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत गेंदाई की जय. भोपळे महाराज की जय.